बदलापूरमधून आणखी एक महत्त्वाची बातमी। उल्हास नदीमध्ये धुळवडीच्या दिवशी 6 जणांचा बुडून मृत्यू झालेला होता। मात्र त्यानंतरही नदीमध्ये पर्यटकांचा मुक्त विहार सुरूच असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। लहान लहान मुलांनाही सोबत घेऊन उल्हास नदीच्या बॅरेज बंधाऱ्यावर पर्यटकांकडून जीवघेणे स्टंट केले जात आहेत। आता उल्हास नदीवर सुद्धा सुरक्षा रक्षक नेमावेत का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी। पाहूयात। बदलापूरच्या उल्हास नदीत काल धुळवडीच्या दिवशी 6 जणांचा बुडून मृत्यू झाला। मात्र असं असलं तरीही सध्या जर आपण उल्हास नदीत पाहिलं तर पर्यटकांचा अतिउत्साहीपणा काही कमी झालेला दिसत नाहीये। सध्या मी उल्हास नदीच्या किनाऱ्यावर उभा आहे। बदलापूरच्या बॅरेज डॅम परिसरामध्ये नदीत पोहण्यासाठी अजूनही पर्यटक मोठ्या संख्येने आल्याचं या ठिकाणी आपण पाहू शकतोय। फक्त तरुण तरुणीच नव्हे तर अक्षरशः कुटुंब लहान मुलांना घेऊन सुद्धा या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। याच बंधाऱ्यावर आजपर्यंत अनेक जणांचा बुडून मृत्यू झालाय। मात्र तरी सुद्धा कशा पद्धतीने बंधाऱ्यावर चढून तिथून घसरून खाली पाण्यात येत आहेत हे पर्यटक आपण पाहू शकतोय। लहान लहान मुलांना घेऊन हे पर्यटक जे आहेत ते अतिउत्साहीपणा करतात, या नदीत पोहायला येतात आणि त्यांचा इथे दुर्दैवानं बुडून मृत्यू होतो। या ठिकाणी कुठलीही सुरक्षा यंत्रणा नाही आहे। खरं तर पोलिसांनी देखील इथं काल बंदोबस्त ठेवलेला होता। मात्र आज पोलिसांचा बंदोबस्त निघताच पुन्हा एकदा लहान लहान मुलांना घेऊन कुटुंब या ठिकाणी पोहायला आल्याचं आपण पाहू शकतो। इथे सुद्धा आपण पाहतोय कुटुंबीय आहेत ते नदीमध्ये पोहायला आलेले आहेत। पलीकडे बंधाऱ्यावर सुद्धा आपण पाहिलं तर अक्षरशः लहान लहान मुलांना घेऊन जीवघेण्या पद्धतीनं या ठिकाणी नदीत पोहण्यासाठी हे पर्यटक या ठिकाणी येत आहेत। त्यामुळे उल्हास नदीमध्ये अजून किती बळी गेल्यानंतर या ठिकाणच्या प्रशासनाला जाग येणार आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ठेवावी आणि नदीत कोणत्याही पर्यटकांना पोहण्यासाठी उतरायला दिलं जाऊ नये अशी मागणी स्थानिकांकडून होते। कारण हा अतिशय जीवघेणा प्रकार या ठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू आहे, ज्यामध्ये अनेक जणांचा आतापर्यंत दुर्दैवानं बळी गेलेला आहे। मात्र तरी सुद्धा हे जीवघेणे प्रकार अजूनही सुरूच आहेत। निनाद करमरकर, NDTV मराठी, बदलापूर।